झी 24 तास एक पाऊल पुढे। मार्चची पत्रकार परिषद सुरू आहे, आपण थेट जाऊया त्याचं मी थोडंसं क्लेरिफिकेशन देऊ इच्छितो। अशा प्रकारची फूट मध्यवर्ती मार्च संघटनेमध्ये पडलेली नाही। कोणत्याही एका इरेस्पॉन्सिबल रेसिडेंटने एखाद्या गोष्टीबद्दल स्टेटमेंट देणं आणि ती मध्यवर्ती मार्च संघटनेली फूट आहे असं गृहीत धरणं हे चुकीचं आहे। जे काही रेसिडेंट होते त्यांनी इरेस्पॉन्सिबल स्टेटमेंट केलं हे मी मान्य करतो व त्याचं स्टेटमेंट मी अध्यक्ष या नात्याने ते मागे त्यांना घ्यायला सांगेलच व त्यांच्या वतीने मी मागे घेऊ शकतो। हा तेवढा माझ्या अधिकारात बसतं ते। दुसरी गोष्ट अशी की जे BJ, JJ आणि औरंगाबाद याबद्दल ज्या अफवा उठत होत्या त्यांनी कॉल स्ट्राईक ऑफ केला, कॉल ऑफ केला पण त्या पूर्णपणे चुकीच्या होत्या। त्या आत्तापर्यंत सध्या आमच्या सोबतच होत्या। त्यामुळे मार्च संघटनेमधली ही फूट जी दाखवली गेली आहे ती अयोग्य आहे। BJ, JJ आणि औरंगाबाद या लोकांवर मी असं आता नमूद करू इच्छित नाही की कोणाला काय प्रॉब्लेम होते, पण जे होतं ते सगळं इंडिव्हिज्युअल लेवल होतं आणि प्रेशरमुळे थोडंसं असे डिसिजन घेण्यात आले, पण त्यामुळं आमची संघटना फुटली असं म्हणता येणार नाही। दुसरी गोष्ट, आमच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या ज्या 6 मागण्या होत्या ते सरकारच्या नुसार पूर्ण झालेल्या आहेत, पण त्याचं मी थोडंसं ते एक्सप्लेनेशन देऊ इच्छितो की त्या अद्यापपर्यंत मान्य झालेल्या नाही। त्याच्यात काही प्रमाणात आम्ही ते डिनाय नाही करत की काही प्रमाणात त्या मान्य झालेल्या आहेत, पण सर्व मागण्या पूर्ण आमच्या 100% पूर्ण झालेल्या नाही, मी इथे नमूद करू इच्छितो। दुसरी गोष्ट, एक दुष्काळाची परिस्थिती बघता, न्यायालयाचे आदेश बघता, गावी साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही दुष्काळाची परिस्थिती संपल्यानंतर पूर्ण करू असं जे त्यांचं आश्वासन दिलेलं आहे ते बघता, माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आम्ही भेट घेतली दुपारी, कारण दुपारी सिच्युएशन फार पॅनिक होती, तर मेस्मा लावणार वगैरे फार साऱ्या ॲक्शन चालू होत्या आणि गावी साहेबांनी ऑलरेडी स्टेटमेंट दिलं होतं की BMC GMC सेपरेट झालेलं, परंतु तसं काही नव्हतं। त्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। त्यामध्ये त्यांनी आम्हाला निवेदन दिलं की तुम्ही जी मध्यवर्ती मार्च संघटने जो राज्यव्यापी संप पुकारलेला आहे तो त्वरित मागे घ्या। राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकार अडचणीमध्ये आहे आणि रुग्णांचे फार हाल होत आहे, तर रुग्णांचे हाल लक्षात घेऊन तुम्ही आता हा संप मागे घ्या। तुमच्या ज्या मागण्या असतील त्या आपण निगोशिएट करू शकतो, सरकारसुद्धा त्याला तयार होईल व सरकार जर मान्य करत नसेल आम्ही सुद्धा त्याचा मान्य करून घेण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करू। तर त्यासाठी उद्धव ठाकरेंसुद्धा आभार। नंतर डॉक्टर नागदा मॅडमने आम्हाला खूप सारा सपोर्ट केला, आम्हालाच नाही तर पूर्ण GMCच्या स्टुडंटसुद्धा त्यांनी विश्वासात मध्ये घेतलं। त्यांनासुद्धा असं आश्वासन दिलं की मी स्वतः गावी साहेबांकडे जाईल, तुमच्या ज्या मागण्या आहेत मी त्यांच्यासमोर मांडेल आणि ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या मान्य करून घेण्याचा मी प्रयत्न करेन। त्यामुळे मी नागदा मॅडमला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो मध्यवर्ती मार्च संघटनेकडून की त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला एवढं सहकार्य केलं व आमचा जो 4 दिवसाचा संप आहे तो आत्तापर्यंत आम्हाला योग्य रीतीने पुढे नेण्यासाठी सहकार्य केलं। त्यानंतर डॉक्टर सुपे यांचे मी सुद्धा आभार मानतो, जे की डीन आहेत सायन हॉस्पिटलचे, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं, आमची चर्चा सरकारसोबत घडवून आणण्याचे प्रयत्न केले, त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद मध्यवर्ती मार्च संघटनेतर्फे। त्यानंतर डॉक्टर संजना MK संजना, डीन नायर हॉस्पिटल यांनी देखील आम्हाला खूप सारं कोऑपरेट केलं आणि आमच्यावर कोणतीही ॲक्शन घेतली नाही। आम्ही त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो की एक वेळ अशी आली होती की यांच्यावर सुद्धा खूप प्रेशर येतं वरतून की रेसिडेंट डॉक्टरवर ॲक्शन घ्या, हायकोर्टाने आदेश दिले होते, सरकारने आदेश दिले होते की यांच्यावर त्वरित ॲक्शन घ्या, परंतु तसं काही केलं नाही। त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।